पक्षाने जसं आमच्यासोबत सस्पेन्स ठेवला आहे, आता आम्ही पक्षाला धप्पा देणार आहे तसंच. लोकांचा छळ केल्याने वरून उमेदवारांना काँग्रेस पक्षाकडून तिकीट दिलं गेलेलं नाही आणि पक्षाने थोडक्यात आम्हाला धोक्यामध्ये ठेवलं असा त्यांचा आरोप आहे. ते युनुस पठाण आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल, नेमकं काय झालं होतं आणि कशा प्रकारे पक्षाकडून तुम्हाला उमेदवारी मिळालेली नाही? तुम्ही इच्छुक होतात, तुमच्या मागं लोक पण दिसत आहेत, काय सांगाल? माझं असं ठरलं होतं, मी युनुस पठाण, की मला सगळ्या लोकांनी मला म्हणले की बा तुम्ही काँग्रेस पक्षाकडून इच्छुकमध्ये फॉर्म भरा. मी मग त्यासाठी मी होकार दिला लोकावाला. बरं. मग मी फॉर्म भरण्यासाठी गेलो तर मला ओपन पुरुषमधून भरा म्हणून सुचविण्यात आलं. मग त्यानंतर मला 10 दिवस फिरवलं. 10 दिवसानंतर आम्हाला म्हणले की तुम्ही ओपन पुरुषामधून मागू नका, तुम्ही बसत नाही, तो कॅटेगरी भारी असतो, काही पैसे वाटावं लागतं, पैसेवाला बघावं लागतंय. मग आम्ही त्यासाठी मला म्हणले की बा तुम्ही महिलाचं भरा. आणि मी काल लास्टची डेट होती फॉर्म भरून घ्यायची वकिलाकडून. तर मी अर्जंट माझ्या मिसेसचे सगळे पेपर काढून यांच्या विश्वासावर मी ते फॉर्म भरला. आणि मग आज मला 2 वाजेपर्यंत म्हणले की तुम्हाला फोन येईल, आणि मला काही फोन आला नाही. आणि त्यांनी आम्हाला एवढं मोठं धोका दिला. आणि काँग्रेस पार्टी आमच्या प्रभाग 4ला गड मानलं जाते आणि त्यात माझा विश्वासघात केला त्यांनी. आणि मला फार दुःख झालं आहे या गोष्टीचं. आता काय भूमिका आहे पक्षाला? तुमचे जे काही सहकारी आहेत किंवा तुमचे आम्ही मित्र आता मतदान करणार आहेत? एवढं त्यांच्याशी आम्ही कठोर निर्णय घेतला आहे. वार्डातून लोकांनी मला अपक्ष भरण्यास मजबूर केलं आणि आपण त्यांना पाडू, त्यांच्या पाठीवर लात मारू आणि आपण दाखवू त्यांना की आपण काँग्रेसचे नाहीत. पक्षाच्या विरोधात पूर्ण आमचे लोक सहभाग आहेत विरोधात काम करण्यात. काय वाटतंय पक्षाने असं जे केलेलं आहे त्याबद्दल काय भावना आहे? आता पक्षाने जसं आमच्यासोबत सस्पेन्स ठेवला आहे, आता आम्ही पक्षाला धप्पा देणार आहे तसंच. हां, कारण की आम्ही निकाला दिवशी त्यांना कळल की हा भाग जी नेहमी साहेबाला मतदान केलेलं आहे, तरी पण त्यांनी आमच्या ह्या उमेदवारासोबत धोका केलेला आहे. कारण की हा इच्छुक आम्ही स्वतः ह्यांना थांबवलं होतं. हां, ह्यांना आम्ही स्वतः पुढे गेलो होतो, ह्यांनी स्वतः कधी आले नाहीत. आम्ही स्वतः ह्यांना पुढे केलं ते, परंतु त्यांनी आमच्या विश्वासाचा घात केलेला काय आहे. वाटतं याच्या पाठीमागचं कारण काय आहे? कशामुळे तुम्हाला निरीक्षक. काय प्रभाव पडला नाही? निरीक्षक आणि पैशासाठी लोकांचा छळ केल्याने वरून म्हणजे निरीक्षकाची भूमिका त्या ठिकाणी पारदर्शी बराबर झाली नाही. निरीक्षकानं निरीक्षक केले. ज्यावेळेस आमचं जास्त नाव निघालं आहे त्याने आमचं सुचविले नाही पार्टीला, आणि त्याच्यामुळं धोका झाला आमच्या तिकीटला. तर आपण पाहू शकता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाग क्रमांक 4मधून काँग्रेस पक्षावर लोकांचा संतोष दिसत आहे. युनुस पठाण नावाचे जे काही उमेदवार आहेत तर त्यांना ऐनवेळी पक्षाने AB फॉर्म नाकारला आणि त्या ठिकाणी त्यांची उमेदवारी नाकारल्यामुळं आम्ही येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला मतदान करणार नाही, त्याच्या विरोधी आम्ही भूमिका घेऊ, अशा प्रकारचं नागरिक या ठिकाणी सांगत आहेत. मी विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.